नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त. लॉटरीपूर्वी सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. डोंबिवलीत गुलाबी रस्त्याने प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. रासायनिक कंपन्यांमधलं केमिकल रस्त्यावर. एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती. राज्यातील बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येमुळे राज ठाकरेंना चिंता. मुलं पळवणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. कुरबुरी भांडण टाळत मुख्यमंत्र्यांनी दिला महायुतीच्या एकीचा नारा. कल्याण डोंबिवलीत भाजप फक्त 55 जागाच कशा लढेल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण. पालिकेसाठीच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपत संघर्षाची शक्यता. रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. चालकाला चोप देत तरुणीने केली स्वतःची सुटका. कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातली धक्कादायक घटना. मुंबई बंगळुरू अंतर 5 तासात गाठण्याचं मिशन. तर मुंबई पुणे नव्या हायवेला केंद्राची मंजुरी. राज्यासाठी एका वर्षात 1.5 लाख कोटींची तरतूद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. स्टार फुटबॉलर मेसीच्या 70 फुटी पुतळ्याचं कोलकात्यात अनावरण. अवघ्या 10 मिनिटांमध्येच मेसी रवाना झाल्यानं चाहत्यांचा संताप. स्टेडियममधल्या खुर्च्यांसह बाटल्यांची फेकाफेक. ममतांनी मागितली चाहत्यांची माफी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.